अजय देवगणचा सिंघम पिक्चर आपण सर्वांनी पाहिला, पण मी आज एका खऱ्या आयुष्यातील खरंच सिंघमला तुमच्या पुढे घेऊन आलोय. हा जो साहेबांचा व्हिडिओ आहे ना, सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त शेअर करा. साहेबांनी जे कृत्य केलंय ना, ते कृत्य बघितल्याच्या नंतर प्रत्येक हिंदूला साहेबांवरती अभिमान गर्व 100% वाटेलच. साहेब टरबूज खात होते, साहेब स्वामींचे भक्त आहेत. साहेब टरबूज खात होते, तिकडून गोमाता जवळ आली. साहेबांच्या जवळ गोमाता आल्याच्या नंतर साहेबांच्या हातामध्ये जे टरबूज होतं ना, साहेबांनी ते टरबूज आपल्या गोमातेला प्रेमाने भरवलं. खरंच मनापासून या साहेबांना सॅल्यूट. गोमाता, सकल हिंदू समाज एकतर जिने जन्म दिला त्या आईला आई म्हणतो, दुसरी गोष्ट या काळ्या मातीला आई म्हणतो, आणि तिसरी गोष्ट गाईला हिंदू समाज आपली माता मानतो. आज जिहादी प्रवृत्तीचे लोक आपल्या गोमातेची कत्तल करतात. कित्येक जिहादी आपल्या गोमातेचं मांस खातात. सकल हिंदू समाजानं या साहेबांकडून भरपूर काय शिकलं पाहिजे. खाकीतल्या साहेबांचं ज्या पद्धतीने आपल्या गोमातेवर प्रेम आहे ना, महाराष्ट्रानं या साहेबांकडून भरपूर काय शिकलं पाहिजे. जो झोपलेला हिंदू समाज आहे ना, त्यांना अजूनही सांगेल, जागे व्हा. जागे होऊन आपल्या गोमातेचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहा. गोमाता आपली आई आहे, आणि जर कुणी आपल्या आईची कत्तल करत असेल ना, आपण कसं काय झोपू शकतो? अजूनही जागे व्हा. या खाकीतल्या साहेबांचं आपल्या गोमातेवर एवढं जास्त प्रेम आहे, मग आपलं का नाही? आपलंही कर्तव्य बनतं आपल्या मातेचं रक्षण करणं. सर्वांनी गोमातेचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहा, एवढंच सांगेल. जागे व्हा. आणि खरंच साहेब, तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि तुमच्यावरती अभिमान वाटला. आज पहिल्यांदा आयुष्यातील मी सर्वात सुंदर पाहिलेला सोशल मीडियावरचा हा तुमचा व्हिडिओ आहे. खरंच तुमचा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच तुमचा अभिमान वाटला. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र, जय गोमाता.